नमस्कार, मी सुनील कुंभार. क्लेरिकलमध्ये शामराव अटल कोऑपरेटिव्ह बँकमध्ये आहे, शाखा मिरज टेकटे. गेली मी 34 वर्ष या बँकेमध्ये क्लार्क या पदावरती काम करत आहे आणि मी एस-वी-सी कोऑपरेटिव्ह बँक युनियनच्या पदाधिकाऱ्यांना काही प्रश्न केले होते. त्या प्रश्नाची उत्तरं मला न देता मला त्या सभासदावरून काढून टाकण्याचा जे पत्र मला मिळाले, त्या पत्राच्या अनुषंगाने मी आज इथं बोलत आहे. 2006 पासून सभासद या पदावरती आहे. मी युनियनचे पैसे आमच्या सॅलरी स्लिपमधनं दरमहा ₹50 जातात. तर ते ₹50च्या अनुषंगाने मी काही प्रश्न युनियनच्या पदाधिकाऱ्यांना विचारले होते. त्या पदाधिकाऱ्यांनी उत्तर न देता मला डायरेक्ट सभासदावरून काढून टाकलं. पहिला प्रश्न विचारला होता फी संदर्भात, की ऑफिसर युनियनची फी ₹20 आहे आणि तुम्ही ₹50 का घेता, हा एक प्रश्न केला होता. दुसरा प्रश्न केला होता की तुमचा इंडिव्हिज्युअल बिझनेस किती आहे पदाधिकाऱ्यांचा, त्याबद्दल एक प्रश्न केला होता. तिसरा प्रश्न केला होता की तुम्ही जे युनियनचे पदाधिकारी फिरता त्याचे कुठेतरी बाबा नोंद किंवा त्याची कुठं जमा खर्च आहे का, ते पण त्यांनी मला काय सांगितलं नाही. तिसरी गोष्ट मी विचारलं होती की तुम्ही प्रत्येक कोल्हापूर जिल्हा असेल, असे 200 आमचे ब्रँचेस आहेत, तुम्ही किती वेळा किती ठिकाणी गेला याचे एक मला तुम्ही त्यातलं हे द्या, की प्रवास किती झाला, काय केला, कुठल्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडला, मॅनेजमेंटनी अन्याय केला जर असेल तर त्या अन्यायाला तुम्ही वाचा फोडला काय, त्याचे एक मी त्यांच्याकडं उत्तर मागितलं होतं. ते उत्तर न देता मला डायरेक्ट तुम्ही बदनामी केली मी काय बदनामी केली त्यांनी त्याची उत्तरं द्यावीत. मी त्या पद्धतीने त्यांच्याकडे लेखी एक पत्र दिलेलं आहे. आता रजिस्टर्ड ED मार्फत त्यांना एक पत्र देतो आहे. त्या माध्यमातून त्यांनी मला कुठलंही काही न सांगता किंवा कुठला ठराव काही न करता मला तडकातडकी सभासद पदावरून काढून टाकलं. मी त्यांना काय म्हणतो की बाबा तुम्ही पदावरून काढत असताना तुम्ही बायोलॉज मला द्या आणि बायोलॉजची कॉपी मला आता द्या. दुसरी गोष्ट, तुम्ही जे पदाधिकारी आहे तुमचा इंडिव्हिज्युअल बिझनेस किती आहे ते मला द्या. तुम्ही कर्मचारी कुठल्या अन्याय झाला त्याच्या युनियनने त्याबद्दल काय पावलं उचलली ते एक मला पाहिजे. परत तुम्ही मॅनेजमेंटचे आमच्या इंडिव्हिज्युअल क्लेरिकल किंवा ऑफिसर असेल किंवा ब्रँचमधले जे लोक आहेत त्यांचे तुम्ही दरवेळी स्कोर कार्ड असतं इंडिव्हिज्युअल, ते इंडिव्हिज्युअल स्कोर कार्ड जे आहे ते सगळ्यांचं प्रसिद्ध व्हायला पाहिजे. माझं मत काही एकान धंदा केला आणि एकान केला नाही असं ह्या बँकेत होतं आहे. 40% लोक बसून आहेत, 60% लोकच काम करतात. मग त्याबद्दल मी तुम्हाला प्रश्न विचारले होते. तुम्ही त्याच्या प्रश्नाचे उत्तर न देता तुम्ही बगल देऊन ते आम्हाला परत दुसऱ्याच पद्धतीने उत्तर दिलेत. मला त्याची परत उत्तरं द्यावी, अन्यथा मी आंदोलनाच्या पाऊल उचलणार. आणि आंदोलन करत असतानाच मी स्पष्ट इशारा देतो, काय जर ज्या बँकेला काय जर गालबोट लागलं त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमची राहील. मी ह्या माध्यमातून आता आपल्याला होतो की काचेचं भांडं आहे बँक म्हणजे, त्या बँकेच्या काचेच्या भांड्याला तडा जर गेला तर सर्वस्वी जबाबदारी ह्या युनियनची आणि या पदाधिकाऱ्यांची राहील आणि मला त्याची उत्तरं परत द्यावीत ही मी परत एकदा त्यांना विनंती वजा लेखी मागणी करत आहे. त्यांनी कुठलंही म्हणजे सर्वसाधारण सभा नव्हती, काही नव्हते. त्यांनी डायरेक्ट 4 लोक बसून हे पदाधिकारी बसून यांनीच निर्णय घेऊन मला त्या पदावरनं तडकाफडकी सभासदांना काढून टाकले. हे चुकीचं आहे, हे मला मान्य नाही आहे. आणि मला कायदेशीर बाबींनी मला त्यांनी सांगावे बाबा हे तुम्हाला या नियमावलीनं काढलेलं आहे, हे मला त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर द्यावं. त्यानंतर मी पुढले पावलं उचलू. त्यांनी कुठल्याही माध्यमातून मी जर केलेले असेल तर त्यांनी सांगावे. मी त्यांना कुठल्याही व्यासपीठावर येऊन त्यांना त्याची उत्तर द्यायची माझी जबाबदारी. त्यांनी कुठलंही मला काही न सांगता मी त्यांची बदनाम केली असं पत्र लिहिले की नाही, त्यांचं मला लेखी त्यांनी देऊन द्या की बाबा तुम्ही ही बदनाम केली. अहो, तुम्ही बदनामी न करता जर तुम्ही आम्हाला या अशा पद्धतीचं दाबादाबीचं जर प्रकरण जर करत असाल तर त्याच्यासारखं वाईट काय नाही. समाजाला धरून नाही. तुम्ही जर समाजाला धरून असता तर तुम्ही मला या प्रश्नाची उत्तरं दिली असता. तुम्ही मुंबईत बसता आणि ₹50 घेऊन त्याचं काय करता हेच मी तुम्हाला प्रश्न विचारल्यात. ह्याच्या पलीकडे काय विचारलेलं नाहीत. तुम्ही त्याचं उत्तर न देता तुम्ही आम्हाला तडकाफडकी म्हणजे तुम्ही काय करायला आहे, एक प्रकारे अन्याय करायला आहे कर्मचाऱ्यावर. आणि सर्वसामान्य कर्मचाऱ्याचा तुम्ही गळा दाबू शकत नाही. तुम्ही त्याची उत्तरं द्यावी लागतील. अन्याय हा सहन केला जा नाही. हे कोल्हापूर आहे, कोल्हापूरमध्ये टोल नाका घालवला, तसं तुम्हालाही घालवायची आमची ही कोल्हापूरची माती आहे. आणि त्यामुळं ह्याला कोणीही घाबरणार नाही. आम्हाला दुसरंसुद्धा युनियन काढता येत्या.
कारण मी 2000 तुमच्याकडे 6पासून युनियनचा मी सभासद आहे. काही गोष्टी त्यावेळी पदाधिकारी पण होतो थोडा दिवस. कारण मी आता तुम्ही आल्यापासून आम्ही त्या पदाधिकारी नाही. आता आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार, त्याची उत्तरं देणे तुम्ही बंधनकारक आहात आणि तुम्हाला द्यावी लागतील.